आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते मतदारांची संख्या वाढवण्यात आली आहे. एकाच मतदाराचे नाव अनेक राज्यांमध्ये आढळले आणि मतदान प्रक्रियेनंतर अचानक मतदारांची संख्या वाढल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या आरोपाच्या पुष्ट्यर्थ राहुल गांधी यांनी काही पुरावेही सादर केले. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधींची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे अशा शब्दात त्यांनी हा आरोप फेटाळून लावला. राहुल गांधींनी निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अशा प्रकारचे आरोप थेट पुरावे देऊन केल्याने या विषयावर अधिक चर्चा होणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाने या आरोपांची दखल घेऊन याबाबत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया ही राजकीय स्वरूपाची आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये असे आरोप प्रत्यारोप होतच असतात. मात्र या आरोपांची सत्यता तपासणे आणि लोकांसमोर योग्य माहिती मांडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. त्यामुळे या प्रकाराची निष्पक्ष चौकशी झाल्यासच सत्य समोर येईल आणि लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास कायम राहील.